नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे नेते नारायण राणेंनी संजय राऊत यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला. त्या वक्तव्यावर आता संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय. नारायण राणेंना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर देत, मला बोलायला लावू नका. राणे यांची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ते 50 वर्ष तुरुंगात जातील असा प्रतिहल्ला चढवलाय. तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवला. संजय राऊतला सोडणार नाही मी, पण त्याच्यावर केस टाक. 100 दिवस तो आत कमी राहिला, त्याला वाटतं परत जाऊ, तो रस्ता मोकळा करतोय, परत जा. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही, एक लक्षात घ्या. कोण कोणाशी बोलते हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाहीये. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची. जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? हे आज सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, ही सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. मुंबईतल्या शिवडी न्यायालयानं हे वॉरंट बजावलंय. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं हे वॉरंट बजावलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयानं सुनावणी घेतली. आता 24 जानेवारीला या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे. सामोरे जायला घाबरतात का? आज प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी जो मानहानीचा खटला संजय राऊतच्या विरोधात केला आहे, पुन्हा एकदा संजय राऊत अनुपस्थित राहिले म्हणून न्यायालयाने नॉन अवेलेबल वॉरंट काढलं आहे. किशोरी पेडणेकर यांचे परिवार, त्यांचा मुलगा साई प्रसाद किशोर पेडणेकर आणि अन्य सहकार्यांच्या विरोधात कंपनी मंत्रालयाचे स्पेशल न्यायालय एडिशनल सेशन जज यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात न्यायालयानं जामीन मंजूर केल्याप्रकरणी जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला. ईडीने या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र या प्रकरणावर सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. आता या प्रकरणात पुढची सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर काही कारणानं अनुपस्थित असल्यानं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. दरम्यान आता या प्रकरणावर सोमवारी तातडीची सुनावणी घेण्यात यावी यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी झाली. मात्र आज देखील मलिक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढलाय. कुर्ला इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून नवाब मलिक जामिनाच्या प्रतीक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी झाली. मात्र आज देखील त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दरम्यान मलिकांच्या जामीन अर्जावरती आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. मात्र याबाबतची कुठलीही निश्चित तारीख कोर्टानं द्यायला नकार दिला.
एकीकडे ठाकरेंचा पक्ष आणि शिंदेंच्या पक्षात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता ममता देनी, ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने सामने आले. माजी महापौर किशोरी पेडणेकर मीनाताई ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कात आल्या होत्या. त्याचवेळी शिंदेंच्या पक्षाच्या शीतल म्हात्रे आणि यामिनी जाधव तिथं उपस्थित होत्या. त्यावेळी म्हात्रे आणि जाधवांनी किशोरी पेडणेकरांना जय महाराष्ट्र केला. मात्र किशोरी पेडणेकरांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही. मासाहेब या देखील आमचे आदर्श आहेत. यांनी सुद्धा आम्हाला संस्कार दिलेले आहेत. या मासाहेबांचं दर्शन घ्यायला येण्यासाठी आम्हाला कुठलीही जोखीम वगैरे वाटत नाही. आम्ही बाळासाहेबांच्या लेकी आहोत, आम्ही मासाहेबांच्या लेकी आहोत आणि आम्ही आमच्या मासाहेबांचं दर्शन आज ममता दिनाच्या दिवशी घ्यायला आलेलो आहोत. याच्यामध्ये काही जोखीम असण्याचं काही कारणच नाही आहे. एक व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर, त्यांना इतकं मोठं महात्म्य प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती एका व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा किंवा एका पक्षाचा नसतो. ह्या सगळ्यांच्याच आहेत. किंबहुना केवळ शिवसैनिकच इथे नतमस्तक व्हायला येऊ शकतात असं नाही, तर ज्याला ज्याला इच्छा आहे तो व्यक्ती इथे येऊन नतमस्तक होऊ शकतो. राहिला प्रश्न रिस्कचा, तर मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्तापर्यंत स्वतःच रिस्क घेतलेली आहे आणि स्वतः पुढे येऊन सगळ्या रिस्क म्हणा, आंदोलनं म्हणा, सगळ्यात स्वतः पुढे आलेला आहे. तर शिवसैनिकाला रिस्क ही काही मोठी नसते. नाही, प्रश्न मला आधी कळलं ते कोण जय महाराष्ट्र म्हणते. त्यांनी म्हटलं त्याला असं करून गेलं, ओके. अडवण्याचा प्रश्न जे ते आम्ही अडवणार पण नाही. आम्हाला कुठेही महाराष्ट्रात वादंगच नको आहे उद्धवजींना. आम्ही जे आले त्यांनी नतमस्तक व्हावं, कारण या एक आगळं वेगळं स्थान आहे या महाराष्ट्रात माणसं, त्याच्यासाठी आले. त्याच्यात काय राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा एकदा शिंदे पक्षानं धक्का दिला. नाशिक शहरातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राऊत आज नाशिक दौऱ्यावर असताना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजय राऊतांसह महाविकास आघाडीला सुद्धा हा मोठा दणका मानला जातोय. याआधी सुद्धा डिसेंबर महिन्यात संजय राऊतांचा नाशिक दौरा आटोपल्यानंतर नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंची जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा होणार आहे. मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. तर परभणीमध्ये तर ठाकरे पक्षाला खिंडार पडलंय. पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातल्या 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. देखील आपण पाहिलं की सरकारला कोंडी पकडण्यासाठी काय काय म्हणाले, मोठे मोठे बॉम्ब फोडू, हे फोडू. पण ते खुदा पहाड निकला भी नाही, चुबा भी नाही निकला. आणि फटाके बॉम्ब सोडा, आता ते काय निघालं आपल्याला माहिती, लावली फटाके पण नाही निघाले. शेवटी आम्ही काम करणारे लोक आहोत, मला टीका कोणावर करायची नाही. पण असा आवाजला की जसं काही सरकारने असा मोठा घोर गुन्हा केलाय, परंतु मला म्हणजे जी माहिती घेतली ती व्यवस्थित घेतली असती तर त्यांचं हास्य नसतं झालं, तो कशी पडले. आज जेव्हा त्यांना सोडून जात आहेत तेव्हा त्यांना ते ऐरेगैरे म्हणतायत, दलाल म्हणतायत. वास्तविक पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दलाली करून संजय राऊत यांनी शिवसेना संपवलेली आहे. आमच्या दृष्टीने ही माणसं फार मोठी महत्वाची आहेत, ज्यांनी शिवसेना उभी केली. नाशिकमध्ये भांडूपमध्ये राहून शिवसेना वाढलेली नाहीये. ही शिवसेना नाशिक मधल्या या मेंढरांनीच वाढवलेली आहे. आणि ही मेंढरं आज बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याकरता बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नाशिकमध्ये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आगेकूच करणार आहे. नाशिकमध्ये शिवसेना जशीच्या तशी आहे बरं का. 2-4 दलाल ठेकेदार इकडे तिकडे गेले असतील, पण प्रत्येक शिवसेनेचा प्रमुख पदाधिकारी
आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसेना ही जागेवरच आहे. मलाही माहीत नाही नावं, मी कोणते सांगतो गेले, कोण गेले, मी मलाच माहीत नाही हे नावं, आमच्या लोकांना माहीत नाही हे कोण गेले आहेत. ते पकडायचे, मेंढर पकडायची आणि घेऊन जायची खाटीकखान्यात. सातत्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असतील तर पक्षानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं परखड मत नीलम गोरेंनी व्यक्त केले. आज पुन्हा एकदा नाशिक आणि परभणीतल्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केल्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. कमीत कमी लोक काय पद्धतीने पक्ष सोडून जातील याच्यासाठी पक्षाकडून प्रयत्न चाललेला आहे. पण तरी आम्ही कुठे कमी पडत असू तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जरूर काही बदल झाले पाहिजेत. अजून तुम्ही पहा, जसं जसं निवडणुका जवळ येतील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, नीलमताई ज्या बोलल्या मला वाटतं की ते सत्य बोलले. आता जे काही आहे मला त्याचं राजकारण करायचं नाही, परंतु शेवटी ज्येष्ठ नेते आणि नेत्या ज्यावेळेस बोलतात, तुम्ही पाहिलं लोकसभेमधले अनेक वर्ष ज्यांनी खासदार राहिलेले सिनियर खासदारांनी 13मध्ये जे प्रवेश घेणारे, तर ज्येष्ठ मुंबईचे खासदार आपण पाहिले तर नीलमताईपेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. त्यांनी 13वा प्रवेश जो घेतला तो लोकांना म्हणजे असं वाटलं की शिवसेनेमध्ये कार्यकर्ता नाराज आहे, नेता नाराज आहे. नाशिकमध्ये शिंदेंच्या पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे. नाशिकमध्ये ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांकडून गोडसे यांच्या भेटीचा धडाका सुरू आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक किरण दराडे, दीपक दातीर यांनी गोडसेंची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना शिंदेंच्या पक्षात आणण्यासाठी गोडसेंकडून मोर्चे बांधणी सुरू असल्याचं यात पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला गोडसेंकडून फोडाफोडीतून उत्तर दिलं जात असल्याची चर्चा रंगली आहे. नाशिकमधील ठाकरे पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर ठाकरे गटाचे नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय. राज्यात राजकीय पातळी घसरत चालली आहे. जीडीपी घसरायला केळ्याचे साल 6 महिन्यापूर्वी टाकलं कोणी हे तुम्ही लक्षात घ्या, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसंच हे खोके सरकार अपात्र ठरणार असून लवकरच पडणार आहे, असंही भाक्य त्यांनी वर्तवलं. या महाराष्ट्रात येण्यासाठी कोणीही कुठचाही गुंतवणूकदार इच्छुक नाहीये, कारण एक सीएम आणि एक स्पेशल सीएम आहे. आणि हे वातावरण एवढं राजकीय घाणेरडं असताना, कोणाच्याही मागे कुठची एजन्सी लावणं असेल, आरोप प्रत्यारोप असेल, राजकीय पातळी घसरत असताना माझी हीच इच्छा राहील की कुठे ना कुठेतरी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं ह्याच्यावर विचार केला पाहिजे. आता हे धोके जेवढे देऊन झालेले आहेत, ठीक आहे, हे जेव्हा डिस्क्वालिफाय होतील लवकरच होणार आहे, सरकार पडणार आहे, पण पुढचं सरकार जे येईल ते ह्या महाराष्ट्राच्या हिताचं असावं. राज्यात राजकीय पातळी पण तशीच घसरत चालली आहे. आता हे जीडीपी घसरायला केळ्याचं साल टाकलं कोणी 6 महिन्यापूर्वी हे तुम्ही लक्षात घ्या. पण मूळ गोष्ट हीच आहे की आपल्या राज्यातून कुठेही मला दिसत नाही की नवीन गुंतवणूक येताना. अजून एक शोधाची गोष्ट ही आहे की आता डॅव्हॉसची एक काहीतरी त्यांचं चालू आहे, डॅव्हॉसला जायचं. त्याच्यात मित्र किती आहेत हे पहिलं बघा. दुसरं म्हणजे डॅव्हॉसला गेल्यानंतर मला आत्ताही असं कळण्यात आलेलं आहे की काही एमओयूज आत्ता पण तयार आहेत राज्यात सही करण्यासाठी. ते डॅव्हॉससाठी टांगून ठेवलेले आहेत की डॅव्हॉसला जाऊन सही करू, म्हणजे असं वाटेल की डॅव्हॉसवरनं गुंतवणूक काहीतरी आणली. औरंगाबादमध्ये एका जाहीर सभेत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वादग्रस्त विधान केलंय. शिंदे पक्षाच्या आमदारांबाबत बोलताना अंबादास दानवेंची जीभ घसरली आहे. बुटानं मारण्याची त्यांची लायकी आहे आणि राहणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. खरं सांगतो, आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारलं असतं, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी. बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा. आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. नाही, खरं आहे ना, कारण की ज्यांनी 2-2 बायका केल्या त्याला बुटालाच मारायला पाहिजे. त्यांना अधिकृत 2 बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असेल तर मारू नका. आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, असेल तर जरूर त्यांना मारा. त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये 2 बायका लिहून दिल्या.
पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांनी आक्रमकपणे बाजू मांडताना सरकारला अनेकदा कोंडीत पकडलं। यावेळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अजित पवारांनी अभिवादन केलं। तसंच स्वराज्यरक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून झळकवण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। पहिल्यापासून आम्ही सगळेजण पुरोगामी विचार मांडणारेच लोक आहोत। पूर्वी एकत्र काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा पण विचार सर्व धर्म समभाव आणि पुरोगामी असाच प्रकारचा होता। नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगवेगळे झाले तरी देखील आम्ही त्याच दिशेने काम करत आलेलो आहोत। आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो। मी त्याहीबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे। प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। मी जी काही भूमिका मांडली ती सगळ्यांना पटलीच पाहिजे असाही माझं काही हे नाही आहे, म्हणणं नाही। पण मी मांडलेली भूमिका ही चुकीची आहे हे चुकीचं ठरवणार कोण? मी मांडलेल्या भूमिकेच्या बद्दल तुम्ही माफी मागा। अरे मी काय अशी गुन्हा केला किंवा अपशब्द वापरला किंवा जसं मध्ये राज्यपाल मंत्री सत्ताधारी पक्षाचे आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केले, अपशब्द वापरले, कारण नसताना एक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात, हे बरोबर नाही। त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ते त्यांनी मांडावी। आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू। जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल। मी छत्रपतींच्या विचाराशी कदापि जीवासेपर्यंत आमच्याच्याने द्रोह होणार नाही आणि आमच्या पुढे 10 पिढ्या पण होणार नाही। त्यांनी काय म्हणावा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे ना। मग तुम्हाला जर द्रोह वाटतो तर त्याच्यामध्ये केसेस दाखल करा। हे केस बसती का, नियमात बसते का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे। अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत असं म्हणून मोठा पराक्रम केला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। अजित पवारांची मुजोरी अजूनही सुरू असून निवडणुकीत त्यांना लोक योग्य ती जागा दाखवतील अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। अजितदादांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक आहे हे म्हणणं ठीक आहे, पण धर्मवीर संभाजी महाराज नाहीत हे जे म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। अजूनही मुजुरी सुरू आहे। छत्रपती संभाजी महाराजाला धर्मवीर नाही असं म्हणून मोठा पराक्रम केला म्हणून स्वागत होत आहे। तर अशा वेळी काय असतं, अशा वेळी जेव्हा निवडणुका असतात तेव्हा लोक जागा दाखवतात। धुळ्यामधून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। धुळ्यामध्ये 10 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। पांझरा चौपाटी परिसरामध्ये पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केलेली आहे। सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे। या गांजा तस्करांवरती ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि तब्बल 10 किलो गांजा ज्याची किंमत लाखो रुपये आहे तो जप्त केला आहे। नंदुरबार जिल्ह्याची ओळख ही आदिवासींचा जिल्हा अशी दुर्गम भागातील या लोकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी गेल्या कित्येक वर्षापासून तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची सोय होत होती। मात्र देखरेखीच्या अभावी हा तरंगता दवाखाना व्हेंटिलेटरवर गेलाय। पाहूया न्यूज 18 लोकमतचा खास रिपोर्ट। मंडळी, ही आरोग्य विभागाची धडपड आहे नंदुरबार जिल्ह्यातील लांब दूरवर दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अशा आदिवासी पाड्यांवर पोहोचण्यासाठी। आणि न्यूज 18 लोकमतची टीम देखील हा खडतर प्रवास करत नर्मदा नदी काठच्या चिमलखेडी गावी पोहोचली। तिथून रुग्णवाहिका सोडून आमचा तरंगत्या दवाखान्याचा प्रवास सुरू झाला।
सरदार सरोवरच्या ह्या अथांग जलाशयात धावणारी ही आरोग्य विभागाची युरोपियन कमिशनने दिलेली बोट औंध घटका मोजते आहे. कारणे तसाच आहे की 2005 पासून दिलेली या बोटचा मेंटेनन्सच झाल्यामुळे ही बोट सध्या अतिशय याच्यावरच्या आरोग्य कर्मचारी जीव घेणा प्रवास किंवा जीव मुठीत घेऊन या नर्मदा काठावरील 9 खेड्यांना आरोग्य सेवा पुरवत आहे. 2005 साली युरोपियन कमिशननं आरोग्य यंत्रणेला 2 तरंगते दवाखाने भेट दिले होते. कारण सरदार सरोवरामुळे बुडीत क्षेत्रात गेलेली गावं, पाडे अन वस्त्या यांच्यापर्यंत पोहोचणं दुरापास्त झालं होतं. गेल्या 16 ते 17 वर्षांपासून 12 जणांचं आरोग्य यंत्रणेचं पथक तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून झटत होतं. मग ठरल्यानुसार हा प्रवास प्रत्येक गाव, टापूवर टप्प्याटप्प्यानं सुरू होतो. मग याच ठिकाणी आदिवासी बांधव पोहोचतात आणि तिथे त्यांच्या आरोग्याची योग्य ती तपासणी करून त्यांना गोळ्या औषधं पुरवली जातात. आता हे या परिसरामध्ये परिस्थिती गंभीर आहे, पण हे शासनानं नेमणूक केलेले आहे. पण त्याचे काम हे लेगरवर करतात आणि ते रस्ता पण नाही आहे यायचं जायला. आता कसा रस्ता आहे? रस्ता नाही, लाईट नाही, दळणवळणाचा रस्ता तुटलेला आहे. या लोकांच्या जीवनातलं शिक्षणाचं पण हे विखरलेले आहे आणि पाड्यापाड्यामध्ये टेकडी एक दोन टेकडीवर असे लोक इथे राहत आहे. तसं पाहायला गेल्यास हा तरंगत्या दवाखान्याचा प्रवास हा जीव घेणाच. कारण लाईटची व्यवस्थाच नसल्यानं रात्री अपरात्री तपासणी करताना डॉक्टरांची पार परीक्षाच पाहिली जाते. आणि धक्कादायक बाब म्हणजे गरीब आदिवासी रुग्णांसाठी संजीवनी ठरणारा हा तरंगता दवाखाना मात्र आजच्या घडीला अपुऱ्या मेंटेनन्स अभावी अक्षरशः शेवटच्या घटका मोजतोय. मात्र आरोग्य सेवेतील कर्मचारी धैर्यानं आणि जिद्दीनं आपली रुग्णसेवा अविरत करतायत. मेंटेनन्स या बोटीला आता 2005 पासून काय आतापर्यंत काही झालं नसल्यामुळे याला मोठा खर्च आहे. आणि जेव्हा माझगाव डॉक मार्फत बोटीची तपासणी करण्यात आली होती, त्यांनी सांगितलं की ह्या खर्चामध्ये आपल्याला नवीन बोटी मिळू शकतात. तर त्यामुळे त्याने हे म्हणजे मेंटेनन्स तो झाला नाही तेव्हा. आणि त्याच्या आता या बोटीमध्ये जीवघेणी प्रवास आहे आमचा हा. कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. बोटमध्ये लाईटाची व्यवस्था नाही, महिला कर्मचाऱ्यांची फार वाईट अवस्था आहे. कुठं बाहेर जाता येत नाही, काय नाही, त्यामुळे फारच त्रास आहे. तर शासनाने कमीत कमी महिला वर्ग व आमच्या आदिवासी बांधवांसाठी रुग्णांसाठी चांगली बोटचं आणि सुखसुविधांनी युक्त बोट जर दिली तर रुग्णांचेही हाल होणार नाही. या आजारी दवाखान्याला पुन्हा नव्यानं उभारी मिळेल अशी आशा करूया. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.